नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नाशिकच्या कळवण तालुक्यातील धनोली धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदीला पूर. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं भात शेती आणि सोयाबीन पिकाचं नुकसान. नाशिकच्या दिंडोरीतील पुणेगाव धरण 80% भरलं. धरणातून 300 क्युसेकनं विसर्ग. जोरदार पावसानं वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर. सोलापूरच्या उदनी धरणाची पाणी पातळी 96%वर. धरणातून 60,000 क्युसेकनं विसर्ग. साताऱ्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पश्चिम भागातली सर्व धरणं भरण्याच्या मार्गावर. कण्हेर धरणातून 4,500 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. गिरणा नदीपात्रात 10,500 क्युसेकनं विसर्ग. अनेकांच्या शेतात पाणी. पालघर जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र. धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं सूर्या नदीला पूर. मुसळधार पावसामुळे नाशिकचा सोमेश्वर धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांना मुसळधार पावसानं झोडपलं. भाम, भावली, दारणा धरण ओव्हरफ्लो तर रस्त्यांनाही नदीचं स्वरूप. मालेगाव तालुक्यातील सवंतगाव शिवारात गिरणा नदीत अडकले 12 ते 13 लोक. 12 तासांपासून अधिक काळापासून अडकलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न. धुळ्याहून SDRFची टीम बचावासाठी दाखल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पावसानं झोडपलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून पाणी शिरलं. नाशिकमधील देवळालीच्या आमदार सरोज अहेर यांना पावसाचा फटका. दशक्रिया विधीसाठी पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागली. रस्ता पाण्याखाली गेल्यानं सरोज अहेर यांना ट्रॅक्टरमधून ओलांडायला लागला पूल. नाशिक शहरात गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. रामकुंड परिसरातली छोटी दुकानं पाण्याखाली. रायगडमधील महाडचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर रायगडचे भावी पालकमंत्री मजकूर. महाड शहरातल्या बॅनरची चर्चा. नागपूरमधील रामनगर चौकात अनिल देशमुखांच्या संदर्भात लावलेल्या बदनामीकारक होर्डिंग्ज प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग्ज कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांकडून गुन्हा दाखल. ABP माझानं बातमी दाखवताच परभणीत रस्ते दुरुस्तीला सुरुवात. एक मिनार मस्जिद ते शाही मस्जिद दरम्यान पडलेले खड्डे लेवलिंग करण्याचं काम सुरू. अमरावतीत जिल्हा नियोजन समितीची बैठक. निधी वाटपावरून यशोमती ठाकूर, सुलभा खोकणे आणि देवेंद्र भोयार आक्रमक. नाशिकच्या मनमाडमध्ये माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या. हल्ला करणारा तरुणही जखमी. पूर्व वैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती. हिंगोली काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्याकडून वेगवेगळ्या आढावा बैठकीचं आयोजन. पूर्व वैमनस्यातून मनमाडच्या माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या. मृतदेह पोलीस स्थानकात ठेवत मृताच्या नातेवाईकांकडून ठिय्या. मारेकऱ्यांना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी. गोंदियात यारोकी मैत्री ग्रुपचा अनोखा उपक्रम. मैत्री दिनानिमित्त 500 वृक्षांचं रोपण. खासदार प्रफुल्ल पटेल यांची पत्नी वर्षा पटेलही उपक्रमात सहभागी.
नाशिकमधील देवळा तालुक्यातील सवकी विठेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्यानं दोन्ही गावांचा संपर्क तुटला. परिसरातील नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागतोय. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत बंजारा संस्कृतीची दाखवणारं नंगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात. येत्या 31 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार मैदानात. पार्थ पवारांनी आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड आणि भाटनगर परिसराचा पाहणी दौरा केला. अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात हौदात पडलेल्या 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. हौदाचं झाकण न बसवल्यानं घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. कोल्हापुरात झोपेत असताना पत्नीनं हातपाय बांधून विष पाजल्यानं जवानाचा मृत्यू. पत्नीसह तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल. नंदुरबार शहरातील माळीवाडा आणि साखरी नाका परिसरात वावरणारा बिबट्या पिंजऱ्यामध्ये कैद. बिबट्या कैद झाल्यानं नागरिकांमध्ये समाधान. कोल्हापूरच्या रंकाळा वेस्टमध्ये गोल सरकार मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं आगमन. ढोल ताशांच्या गजरात, नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणपतीचं आगमन. नाशिकच्या रामकुंड परिसरात 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती. शोधकार्य सुरू, तर वाहून गेलेल्या 3 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई. गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल, तर 31,000चा दंडही वसूल. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात 12 जण अडकले. मासे पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पाणी वाढलं. बचावासाठी अग्निशमन दल घटनास्थळी. हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातली घटना. 1 महिन्याआधी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक झाली होती. चंद्रपूर शहरातील पोलिसांकडून तब्बल 1200 किलोचं गोमांस जप्त. चंद्रपूर शहरातील 2 तर हैदराबादमधील 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.